नमस्कार. आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली बाबांनी आणि आईने निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे आम्ही आता रिटायर होणार आहोत. हा निर्णय ऐकल्यानंतर मकरंद त्याचबरोबर समीर आणि सीमा यांची रिॲक्शन काय असते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे स्वीटीला हे नेऊन दे असं सांगत आपली शुभा जी आहे ती इकडे सीमाला तिची लायकी दाखवणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, त्याचबरोबर आत्ता पुढचं आयुष्य जगण्यासाठी एक एक सागरगोटा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपल्याला जी पुंजी मिळालेली आहे, जो फंड मिळालेला आहे तो कसा जमा करायचा आहे, तो कसा साठवायचा आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे शुभा आणि स्वीटी दोघीजणी बसलेल्या असतात. तर शुभा स्वीटीला सांगत असते की हे सगळं कशा पद्धतीनं करायचं आहे. स्वीटी तिला विचारत असते की हे वाल कशा पद्धतीनं सोलायचे आहेत आणि ती स्वीटीची मदतही करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा ही आता नारडा यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते. नारडाची अपॉइंटमेंट नसते, पण तो जो प्लॉट आहे तो एवढा छान आहे की तो प्लॉट आपल्याला काही केला तरी हवा आहे, यासाठी नारडाने स्वतःहून सीमाला बोलावून घेतलेलं असतं आणि सीमा तिथे आलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नारडाला ती विचारू लागते की नक्की काय करायचं आहे, मग नक्की कशा पद्धतीनं काय होणार आहे, आमचा काय फायदा आहे, कारण आमच्या शेजारचा जो प्लॉट आहे तो तर त्यांनी दिलेला आहे तुमच्याकडे, मग आम्ही जर हा प्लॉट दिला नाही तर काय होणार आहे. असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ते प्रश्न ती विचारत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नारडा म्हणतात की आत्ता मार्केट व्हॅल्यूप्रमाणे जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला दिली जाईल असं नारडाने स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि आता इकडे सीमाची वेळ संपते. त्याचबरोबर ऑफिसमध्ये आज सेलिब्रेशन असतं, यशवंतची पार्टी होणार असते. यशवंतला आज तिथे निरोप दिला जाणार असतो, त्यामुळं ऑफिसने पार्टी ठेवलेली असते. यशवंत खरंच आता कोट घालून आलेला असतो. समीरने सांगितलेलं असतं की बाबा तुम्ही आज कोट घालायचा आहे आणि खरंच यशवंतने कोट घातलेला असतो आणि त्यामध्ये तो छानच दिसत असतो. सगळेजण तिथं असतात आणि मग कंपनीचे बॉस असतात ते सगळ्यांच्या समोर बोलायला सुरुवात करतात. ते सांगू लागतात की कसं आहे, मी MBA केलेलं होतं, माझ्या बाबांनी मला सांगितलं की हा बिझनेस तुला सांभाळायचा आहे, पण मी जेव्हा कंपनी जॉईन केली तेव्हा मला यशवंत काकांनी ते सगळं शिकवलेलं आहे. त्यांच्यामुळं आज जो काय आहे तो त्यांच्यामुळं घडलेलो आहे. ते प्रत्येक गोष्ट मला शिकवत होते आणि आज हा मान मी त्यांना देत आहे, त्यांचा सन्मान आपण करत आहोत असं म्हणत शाल, श्रीफळ आणि बुके देऊन यशवंतचा सन्मान केला जात असतो. आणि यशवंत काकांनी आता काही शब्द बोलले पाहिजे असं बॉस सांगत असतात. सगळेजण टाळ्या वाजून यशवंतचं कौतुक करू लागलेले असतात. सगळेजण खुश असतात, यशवंतचं कौतुक होत असतं. या सगळ्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना होत असतो. सगळेजण खुश आहेत या सगळ्या गोष्टींमुळं. हे जे काही घडत आहे त्यामुळं आपल्याला काय फायदा होणार आहे हा विचार मात्र इकडे सीमाच्या डोक्यात चालू झालेला असतो. सीमाला फक्त एवढंच पडलेलं असतं की काहीही झालं तरीही आपला काय फायदा आहे हे तिला पाहायचं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शुभा मात्र अगदी तिच्या डोळ्यातून आनंदबाष्प येत असतात आणि हे सगळं आता समोर बोलत असतो तो म्हणजे यशवंत सगळ्यांच्या समोर सांगत असतो की आज माझा हा सन्मान होत आहे, हे सगळं काम मी करू शकलेलो आहे, हा जो कंपनीसाठी मी वेळ देऊ शकलेलो आहे ते फक्त आणि फक्त माझी सहचारिणी शुभांगी हिच्यामुळं. हिने माझ्या घराची जबाबदारी घेतलेली होती म्हणून मी कंपनी सांभाळू शकत होतो, कंपनीत काम करू शकत होतो. जर तिने माझ्या घराची जबाबदारी घेतली नसती तर हे मी करू शकलो नसतो असं सगळ्यांच्या समोर आता शुभाबद्दल बोललं जात असतं. त्यामुळं ह्या सत्काराचा माझा जेवढा मान आहे तेवढाच मान माझ्या बायकोचाही आहे असं यशवंतने सांगितलेलं असतं. आणि मी तिला आता बोलवत आहे आणि तिनेही हा सत्कार माझ्यासोबत स्वीकारावा असं यशवंत सगळ्यांच्या समोर सांगत असतो. तेव्हा मात्र शुभा म्हणत असते नाही हो, याची काही गरज नाही आहे. सगळेजण म्हणू लागतात की आई जा. त्याचबरोबर इकडे स्वीटी पण म्हणू लागते की आंटी जाओ आप जाओ असं म्हणत स्वीटीने पण शुभाला प्रोत्साहन दिलेलं असतं, जायला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर
शुभा ही आता तो मान घेण्यासाठी तिथं जाते आणि त्यानंतर आता आंटींनी पण काहीतरी बोललं पाहिजे असं सांगितलं जात असतं आणि त्याचबरोबर इकडे शुभाला बोलण्याची विनंती केली जाते. सगळेजण तिथं सांगत असतात आणि शुभानेही तिचं मत व्यक्त केलं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि शुभाला बोलायला सांगितलं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा आता बोलण्यासाठी तिथं तयार झालेली असते आणि शुभा म्हणते की कसं आहे, इतके दिवस झालं म्हणजे मी यांची साथ देत होते, कारण हेही माझ्या पाठीशी तेवढेच खंबीरपणे उभे राहत होते. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता प्रत्येक एखाद्या सामान्य कुटुंबासाठी महिन्याच्या 1 तारखेला जी अमाऊंट आपल्या अकाउंटला यावी ही आपली अपेक्षा असते, ती पूर्ण होत होती. ती फक्त या कंपनीमुळे, यांच्यामुळे आमचा संसार सुखाचा झालेला आहे. आमच्या मुलांचे कॉलेजेस, आमच्या मुलांचं शिक्षण, या सर्व गोष्टी फक्त या कंपनीमुळे पूर्ण झालेल्या आहेत. आमची स्वप्न या कंपनीमुळे पूर्ण झालेली आहेत असं शुभा सांगत असते आणि शुभाचं असं म्हणणं असतं की हे सगळं होऊ शकलेलं आहे ते फक्त हे कंपनीत होते यामुळे झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे इतके दिवस मी वाट बघायचे की माझी एक अपेक्षा असायची की माझ्या नवऱ्याने लवकर यावं, त्यांनी माझ्यासाठी वेळ द्यावा, माझ्याशी 4 गोष्टी कराव्या, हे सगळं मला वाटायचं आणि आता माझी ती प्रतीक्षा संपलेली आहे असं शुभा सगळ्यांच्या समोर बोलत असते. तेव्हा यशवंत मात्र थोडासा लाजल्यासारखा होतो. इकडे बॉस दोघांचंही कौतुक करतात आणि ते म्हणतात की आता त्यांची फंडाची जी रक्कम आहे ती तुमच्या सर्वांच्या समोर मी त्यांना देत आहे आणि फायनली आता यशवंतच्या कंपनीकडून फंडाचा जो चेक असतो तो यशवंतला भेटणार असतो आणि आता डोळे लावून बसलेली असते की बाबांना किती पैसे मिळणार आहेत. या गोष्टीवरती जी विचार करत असते ती सीमा म्हणते, आज तरी आपल्याला कळणार आहे की नाही आपल्याला किती पैसे यांना मिळणार आहेत ते. तेव्हा समीर म्हणतो शांत राहा गं आणि समीर तिला शांत करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की संध्याकाळी आता पार्टी संपल्यावर शुभांगी आणि यशवंत बोलत असतात. यशवंतने एक भरणी घेतलेली असते, त्याच्यामध्ये सागर गोटे टाकत असतो आणि तो एक एक गोटा मोजत असतो. 38, 39, 40. शुभा म्हणते आता काय हा नवीन खेळ आणलाय की काय रिटायरमेंटमध्ये. तेव्हा यशवंत म्हणतो की हे सागर गोटे आहेत, हे साधे नाही आहेत, हे आपल्या आयुष्यामध्ये जे क्षण जगायचे राहून गेलेले आहेत ते सागर गोटे आहेत आणि ते क्षण जगण्यासाठी आपण आता पुन्हा सज्ज व्हायचं आहे. तेव्हा शुभांगी म्हणते म्हणजे आता याचं काय करायचं आहे. तेव्हा यशवंत सांगतो की तुला माहिती आहे का आत्ता काय घडलेलं आहे, आपल्याकडे काय घडलेलं आहे आणि नक्की काय करायचं आहे, जी अमाऊंट मिळालेली आहे त्याचं काय करायचं आहे. तेव्हा यशवंत म्हणतो की उद्या मिथू येईल, ती सांगेल की शेअर मार्केट करा, हे करा, ते करा. तेव्हा यशवंत म्हणत असतो की शुभांगी एक गोष्ट लक्षात ठेव की आता मी एक ठरवलेलं आहे, काही झालं तरी हे पैसे फक्त आपले आहेत आणि याच्यावरती फक्त आणि फक्त आपलाच निर्णय, आपलाच हक्क असणार आहे. आणि यशवंत उठतो आणि तो चेक शुभाला दाखवतो. शुभाला म्हणतो बघितलंस का, 40 लाख रुपयांचा चेक त्यांना मिळालेला असतो आणि यशवंत सांगत असतो की हे बघ आज आपण 40 लाखांनी श्रीमंत झालेलो आहोत आणि आज हे सगळं जे आहे ते आपलं आहे आणि हे आपल्या दोघांसाठीच आपण वापरायचं आहे, याच्यामध्ये तिसरा वाटेकरी कोणीही होऊ द्यायचं नाही. तेव्हा शुभा म्हणत असते अहो पण तुमची मुलगी येणार, ती सांगणार. तेव्हा यशवंत म्हणत असतो कोणी काहीही सांगितलं तरी आता मात्र मी ऐकणार नाही, हे फक्त आपलं आहे कारण आपलं आयुष्य जगायचं राहिलेलं होतं, मुलांसाठी जे काही करायचं होतं ते आपण केलेलं आहे, त्यामुळं यापुढं या गोष्टींवरती फक्त आणि फक्त आपला अधिकार आहे असं शुभाला सांगत असतो. शुभा मात्र विचार करत असते, पहिल्यांदाच यशवंत असा विचार करत आहे, पहिल्यांदाच असा यशवंतने निर्णय घेतलेला आहे, हा स्वार्थी निर्णय आहे परंतु आपल्या दोघांच्या भविष्यासाठी घेतलेला आहे असं यशवंतने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा पाहतच असते यशवंतचा हा निर्णय तिला बरा वाटत असतो, पण मुलांचाही विचार केला पाहिजे असं तिला वाटत असतं. दोघंही एकमेकांच्या मिठीत शांत होतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा उठलेली असते आणि ती किचनमध्ये आलेली असते. सीमा म्हणत असते की रात्री ना पार्टीला खूपच वेळ झाला, त्यामुळं झोपायला उशीर झाला आणि झोपच पूर्ण झालेली नाही.
तेव्हा लगेचच सीमाला शुभा म्हणत असते, हो ग, पण पार्टी छान झाली ना, ओव्हरऑल कार्यक्रम खूप छान झाला ना. त्यानंतर इकडे सीमा म्हणत असते, हो ना, कारण शेवटी सगळे छानच बोलत असतात, कंपनीसाठी आपण कामच तर केलेलं असतं ना, त्यामुळं ते छानच बोलत असतात, असं सीमा म्हणत असते. त्यावेळेस शुभा म्हणत असते, यांचं किती कौतुक करत होते. आणि त्यानंतर शुभाला सीमा विचारते, आई चहा झालाय का. तेव्हा शुभा सांगते की हो झालाय, आणि चहा तिथे आहे असं सांगून ती म्हणते, अगं तू चहा स्वतःला घेत आहे ना, स्वीटीला पण नेऊन दे, तिचं पण झालंय का बघ बरं जरा, ती काय करते. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सीमाला खूपच राग आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सीमा म्हणत असते, तिला चहा, अहो ती नुसती बसून तरी आहे आणि तिला काय काम करायचं कळत नाही आहे, नक्की काय चाललंय हे सगळं, आपण काय तिच्या हाताखाली राबायला नोकर आहोत का, आणि आपण काय गरज आहे तिला हे सगळं करायची. हे सगळं सीमा बोलत असते. आणि तेव्हा मात्र शुभाला ही गोष्ट पटलेली नसते. शुभा म्हणत असते, अगं काय चाललंय, एवढं काय बोलतीस तू, पाहुणी आहे ती आपल्या घरची. तेव्हा ती लगेचच बोलत असते की पाहुणी असली म्हणून काय झालं, विचारावं काही काम करायचं आहे का ते विचारावं, आम्ही इथे 8 दिवस काम करतो आणि नंतर काय यांच्या हाताखाली राबत बसायचं आहे. हे बोलणं ऐकून शुभाला मात्र राग आलेला असतो, वाईट वाटलेलं असतं. ती म्हणते, ठीक आहे माझी मी बघते काय करायचे, तुझा चहा घे आणि जा. त्यानंतर सगळेजण जेवायला बसलेले आहेत, सगळ्यांना शुभा जेवायला देत आहे आणि महाराष्ट्र स्पेशल आळूवडी शुभाने बनवलेली आहे. आणि स्वीटीला ती सांगत आहे की इथली ही महाराष्ट्राची स्पेशालिटी आहे. आणि त्याचबरोबर तिथे असलेली सानू पण बऱ्याच गोष्टी बोलत असते. आणि सानू म्हणत असते, मकरंद चाचू आपल्याला पण गाडी घ्यायची आहे आणि मला तू गाडीत घेऊन फिरायला जाशील ना. त्यावेळेस सीमा लगेचच म्हणत असते की चाचूला कशाला सांगते, बाबाला सांग ना, कारण चाचू गाडी घेऊन दिल्लीला जाईल आणि मग तू तिकडे कशी जाणार आहे. आता बिचाऱ्या सानूला मात्र कळत नसतं आणि स्वीटी मात्र बोलून जाते, आम्ही फिरवेल ना दोघं तुला. असं बोलल्याबरोबर इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो. स्वीटी असं का बोललेली आहे हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मकरंदला लगेचच चिडवत असतो, तो म्हणजे समीर म्हणत असतो की तिकडं फक्त छोले भटुरे मिळतात, तिकडं काय आळूवडी वगैरे दिल्लीत मिळत नाही. आणि स्वीटी सर्वांमध्ये मिसळून गेलेले आहे, सर्वांशी छान वागत आहे. हे पाहून इकडे आपल्या शुभालाही छान वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटीच्या बोलण्यामुळं इकडे सानूला तर खूपच आनंद झालेला असतो, सानू पण खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता यशवंत उठून उभा राहतो आणि यशवंत म्हणू लागतो की मी एक निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. ज्या दिवशी माझा रिटायरमेंटचा प्रोग्राम झालेला होता, मी रिटायर झालो त्याच दिवशी तुमच्या आईनं आणि मी एक डिसिजन घेतलेला आहे. सगळेजण कान लावून ऐकत असतात. आता हा काय बोलणार आहे. इकडे सीमाला तर वाटत असतो की आता मिळालेल्या पैशांचं वाटप कसं करायचं हे बोलतील बहुतेक, असं म्हणत सीमा त्यांच्याकडे पाहत असते. पण यशवंत सांगू लागतो की मी आणि शुभाने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की आम्ही दोघांनी आता रिटायर व्हायचं ठरवलेलं आहे. हे ऐकता क्षणी आता सीमाला धक्का बसलेला असतो. इकडे स्पष्टपणे सांगितलेलं असतं यशवंतनं की आम्ही दोघंही आता रिटायर होणार आहोत. आणि हे ऐकता क्षणी सीमाच्या पायाखालची जमीन सरकते. सीमा विचार करू लागते की हे सगळं काय आहे. परंतु मकरंदला त्याचबरोबर समीरला मात्र आनंद झालेला असतो. त्यांनी दोघांनीही आपल्या बाबांच्या या निर्णयाचं कौतुक केलेलं असतं आणि बाबांची साथ देण्याचं ठरवलेलं असतं. मात्र सीमा मात्र पाहतच असते, कारण काही करून आता घरातली कामं तिच्यावर येणार आहेत आणि ही गोष्ट काही तिला सहन होत नसते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.